मंडळी, आपण एक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आहोत। जसा उत्तम क्वालिटीचा माल आपण पिकवतो त्याचबरोबर तो पिकवलेला माल मार्केटमध्ये हा चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित मार्केटमध्ये कसा विकावा याचं सुद्धा आपण काळजी घेतो। आता व्यवस्थित पॅकिंगसाठी आपण एक ठराविक झाडं आहेत ज्यांचा पाला आपण घेतो। आता माझ्या हातात आहे हा भोम्याचा पाला। हा पाला तुम्हाला बघा मी जवळून दाखवते। असा आहे भोम्याचा पाला, एकदम हिरवागार आणि लुसलुशीत। हे बघा हातामध्ये आपल्या बसला जातोय। तर आपण थोडासा भोम्याचा पाला तोडलेला आहे आणि थोडासा पारजांभळीचा पाला तोडलेला आहे, तुम्हाला दाखवते। तर आता बघाल आपण इथे थोडासा भोम्याचा पाला काढलेला आहे आणि थोडासा पारजांभळीचा पाला काढलेला आहे। आता भोम्याचा पाला कसा असतो मंडळी तुम्हाला दाखवते। हे बघा एकदम हिरवागार आणि एकदम लुसलुशीत। याच्यामध्ये स्ट्रॉबेरी भरली की स्ट्रॉबेरी ही आहे तशीच राहते, शिवाय हिरवीगार आणि थंड राहते। कारण की हा भोम्याचा पाला हा सतत हिरवागार राहणारा पाला आहे आणि याची रचना ही एकदम सॉफ्ट आहे। आता हा झाला खाली म्हणजे बॉक्सच्या खालच्या लेअरला झाला पाला। आता वरती बॉक्स ज्यावेळेला आपण भरलं जातं स्ट्रॉबेरीचं त्याच्यानंतर वरती देखील टाकण्यासाठी पाला लागतो। तर हा आहे पारजांभळीचा पाला। हा पाला देखील सॉफ्ट असतो आणि याच्याने सुद्धा फळांचं जे टेक्स्चर आहे ते टेक्स्चर आहे तसं राहतं। तर आता आपण एवढा पाला इथे तोडलेला आहे। थोडासा पारजांभळीचा पाला आहे आणि थोडासा भोम्याचा पाला आहे। तर आता या दोघांचं वजन घालूया आणि आपल्या घराकडे जाऊया। फाट्याचा भारा असेल नाहीतर पाल्याचं वजं असेल किंवा पेंडीची मोळी असेल, असं वजं आवडायचं की कड्यावनं टाकून दिलं तरी सुटता कामा नाही। तर हे आता आपलं वजं बांधून तयार आहे। आता हे टाकूया पाठा देऊ आणि जाऊया घराकडं। चला चला पान तू कस्तुरीचं रान तू आघुळल्या जीवाचं गप्पा